इंद्रजित साहेबांचा फोन आलाय. असं कसं काय त्याने डायरेक्ट फोन केलाय? तिकडं काही वाईट साईड नसेल ना घडलं? अगं आता ती फोन उचलल्याशिवाय कसं कळणार? उचल उचल. वय हॅलो, बोला की इंद्रजित साहेब. अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो, मला असं साहेब वगैरे नका म्हणत जाऊ ना. बरं बरं, बोला की जावई बापू. अचानक कसं काय फोन केलाय? तिकडे समजा ठीक आहे ना? राणी नीट आहे ना? नाही नाही, ती ठीक आहे. मी तुम्हाला एका वेगळ्या कामासाठी फोन केलाय. मला एक सांगा, राणीला खायला काय आवडतो? हा, खायला काय आवडतं म्हणजे? काय आवडतं म्हणजे तिची फेवरेट डिश असेल ना एखादी, म्हणजे जेवणात काय आवडतं तिला. त्याचं काय, मी आज जेवण बनवतोय, सो मी विचार केला की तिला सरप्राईज वगैरे यु नो. असं आहे वय. चालतंय. आता राणीला, हा आवर राणीला वांग्याचं भरीत लय आवडतं, पण तुम्हाला जमाल का बनवायला? वांग्याचं भरीत, ते वांग्याचं भरीत थोडं डिफिकल्ट होईल हो. एखादी इझी डिश सांगा ना मला. हा, अहो मग तिला सोयाबीनची भाजी बी लय आवडती. मी जेव्हा बनवते का नाही तेव्हा अक्षीचा आठवणपासून खाती बघा ती. नाही कसं आहे ते मान्य आहे, पण मी बनवायला जाईन तर कदाचित प्लॅन फसू शकतो माझा. मला एखादं इझी सांगा ना, ऑप्शन कुठला तरी. मग हा, अहो तिला फुलवर आणि वाटाण्याची भाजी बी लय आवडती. ती बी चांगली मनापासून खाईल ती बघा. ओके, फ्लावर वाटाणा चालेल. फ्लावर वाटाणा मी ट्राय करू शकतो. पण त्याच्यासोबत अजून आणखी काही? अजून फुलवर वाटाण्याच्या भाजी सोबत का नाही वाईस डाळ बी टाका. आणि नाहीतर असं करा, बटाट्याची भाजी करा आणि 4 घावणं करा. नाही हो, घावणे वगैरे मला नाही जमणार. मी एक काम करतो, बटाट्याची नाही काय म्हणतात, फ्लावर वाटाणा बनवतो आणि त्याच्यासोबत डाळ, हे 2 मी करतो. हा, ही बी चालतंय बघा. बरं ऐका, मी काय म्हणतो, मी तुम्हाला फोन केला हे राणीला सांगू नका, सांगूच नको. तू सांगू नको मला काही. तुझ्या मनातलं मला सगळं कळतं, कळलं ना? आणि तुझ्या मनातलं मी नाही ओळखणार तर अजून कोण ओळखणार ग? सर पाणी देता का? पाणी? हे बघ, मी पाणी अजिबात बघू शकत नाही तुझ्या डोळ्यात. तुझ्याशी मी किती इमोशनली अटॅच्ड आहे तुला माहिती आहे ना. असं का करतेस तू? हा, हे बघ, ऐक माझं, ऐक, मी समजवतो तुला. तू असं काय करतेस, समजून घे ना जरा मला. हा सर, आता तुझ्याशी नाही बोलणार तर मी कोणाशी बोलणार? तुझ्यासोबतच सगळं शेअर करणार ना मी. तूच एक जवळची. तुला किती वेळा सांगितलंय मी. राणी एक मिनिट ठेवून दे ना. हा, मी तुलाच म्हणतोय की हे तू ऐक माझं. आणि तू सांगितलंस आणि मी ऐकणार नाही असं होणार आहे का? आणि तू अशी काय करतेस? मी तुला किती वेळा प्रेमाने समजवलंय. प्रेमाने समजवलेलं समजून घेत जा ना. हो, आय नो तू मला मिस करतेस, पण मी पण तुला मिस करतोय ना. आता मी हेल्पलेस झालो तर मी काय करणार? मी ट्राय करेन ना तुला भेट. असं हॅलो. ए बाई, कोण आहेस ग तू? हा, नाही आहेस कोण तू? आणि माझ्या नवऱ्याशी असं गुलुगुलू बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी? तू ना, हे बघ, परत जर असं केलंस ना तर गाठ माझ्याशी. या हुकमाच्या राणीचा हुकूम खूप महागात पडेल तुला. तू ना परत जर असं केलं. अगं राणे, आई आई वा, मी बोलताय का सरांची? अगं वय, पण तू बसलीस की ग पुरी? तुम्ही दोघं पण यांच्यात सामील होऊन खूप आगाऊपणा करायला लागलाय. तू ना ठेव फोन, मी करते नंतर फोन. अगं राणे, अगं मिस करत होती मग. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खूप हसू येत आहे ना तुम्हाला? हे बघा, हे असं मस्करी केली, ऍक्टिंग केली, ठीक आहे, पण खरंच जर असं काही केलं ना तर तुम्ही बघा, मला अजिबात आवडत नाही. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी काय का आता खूप हसू येतं ना तुम्हाला? मी ना जाऊ दे, मला बोलायचंच नाहीये. ऐक ना, मी खरंच मस्करी करत होतो. तू असं काय करतेस, समजून घे ना. तुला माहितीये ना मी थोडा गमती माझा स्वभाव. तरी सुद्धा मला नाही बोलायचंय तुमच्याशी. चाललंय मी. आणि काय झालं?
हुकमाच्या राणीला राग आलाय का माझा? ठीक आहे, मला चांगलं माहिती आहे तुझा राग कसा घालवायचा ते. सर काय करताय तुम्ही? आबा येतील. अहो, आबा येतील, तुम्ही सोडा बघू मला. सर सर ऐक, सोडा. काय झालंय? हुकमाच्या राणीला तिच्या नवऱ्याने